मित्रांनो, थ्री इडियट्स सिनेमातला आमिर खानचा रँचो आणि ती त्याची अजब प्रयोगशाळा तुम्हाला आठवते का? हो, अगदी त्याचीच आठवण देणारा एक उपक्रम कॉस्ट टू कनेक्ट, भगीरथ प्रतिष्ठान आणि प्राज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळांमध्ये राबवला जातो। त्यासाठी एक कौशल्य विकास प्रशिक्षण वाहन तयार करण्यात आले। विशेषतः 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जातो। विद्यार्थी दशेत मुलांमध्ये काही कौशल्य असावीत, जेणेकरून पुढे जाऊन ती कौशल्य त्यांच्या उपजीविकेचं साधन देखील बनू शकतील, हा या पाठीमागचा हेतू। सुरुवातीला वैभववाडी विभागात 6 शाळांमधून 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हील्स ऑफ स्किल्स या सुसज्ज गाडीच्या माध्यमातून बहुविध कौशल्य अभ्यासक्रम राबवला जातोय। पण ही व्हील्स ऑफ स्किल्स गाडी आहे तरी कशी आणि त्यातून विद्यार्थ्यांना कसं शिकवलं जातं, याविषयी आम्ही जाणून घेतलंय कॉस्ट टू कनेक्ट प्रकल्प समन्वयक सुचित भोगले यांच्याकडून। नमस्कार, माझं नाव सुचित विजय भोगले, कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशन सिंधुदुर्गचा प्रकल्प समन्वयक बोलतोय। ही आपली कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशनची व्हील्स ऑफ स्किल वैभववाडी तालुक्याच्या 6 शाळांसाठी आपण ही सुरू केलेली गाडी आहे। या गाडीच्या माध्यमातून मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स म्हणजे बहुविध कौशल्य अभ्यासक्रम आपण शाळांमध्ये राबवला जातो। याच्यामध्ये 8वी आणि 9वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी आपण हा उपक्रम राबवतो, ज्याच्यामध्ये आपले 4 विषय असतात। एक असतो तो म्हणजे कार्यशाळा आणि अभियांत्रिकी, दुसरा असतो ऊर्जा आणि पर्यावरण, तिसरा जो असतो तो आपलं बागकाम आणि शेती तंत्रज्ञान, आणि चौथा आहे तो अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान। तर याच्या माध्यमातून आपण टोटल विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी हा अभ्यासक्रम शिकवला जातो। प्रत्येक शाळेला आपण एक वार देतो आणि तो प्रत्येक वाराला वर्षभरासाठी आपण शाळेमध्ये हा अभ्यासक्रम शिकवतो। त्याच्यामध्ये ह्या बसमध्ये आपण टोटल 2200 प्रकारची टूल्स आहेत। ती 2200 टूल्स जी आहेत ती प्रत्येक विषयाची एकूण टूल्स असतात। ही गाडी आपली ज्यावेळी जाते त्यावेळी आपल्याला 80% प्रॅक्टिकल शिक्षण त्यांना दिलं जातं आणि 20% थेरी असतं। मुलं याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या नाही म्हटलं तरी सुद्धा सुतारकाम, मग त्याच्यामध्ये पार्ट बनवणं, रायटिंग पॅड बनवणं, त्याच्यानंतर की होल्डर बनवणं, वेल्डिंग मध्ये म्हणलं तर त्यांनी वेल्डिंगचे सुद्धा रहा आणि पंजा बनवणं, ती स्वतः मुलं आणि मुली वेल्डिंग करतात आणि ती बनवतात। इलेक्ट्रिशियन मध्ये म्हटलं तर मुलं अर्थिंग चेक करणं, फ्यूज चेक करणं, एक्सटेन्शन छोटे बोर्ड बनवणं, जिना वायरिंग करणं, गोडाऊन वायरिंग करणं, साधी वायरिंग करणं, या सगळ्या वायरिंगच्या प्रकार ते सुरक्षिततेसह करतात। त्याच्यानंतर बागकाम आणि शेती तंत्रज्ञानामध्ये मुलं त्याच्यामध्ये कलम बांधणीचे प्रकार, वाफ्यांचे प्रकार, त्याच्यानंतर शेतीचे वेगवेगळे प्रकार हे सगळे शिकतात त्याच्यामध्ये। आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थी त्याच्यामध्ये वाफवलेल्या पदार्थांमध्ये, म्हणजे आता जर आपण विचार केला तर बहुतेक मुलं ही फास्ट फूड कडे वळलेली आहेत, किचन पासून दूर गेलेली आहेत। या मुलांना पोषक घटकांपासून अन्न पदार्थ बनवणे हे आपण 8वी आणि 9वी पासून शिकवतो, आणि ते पण पूर्ण सुरक्षिततेची काळजी घेऊन। ज्याच्यामध्ये आपण जवसाची चटणी बनवणं, त्याच्यानंतर वाफवलेल्या पदार्थांमध्ये आपण ढोकळा बनवणं आहे, त्याच्यानंतर खारवलेले शेंगदाणे बनवणं, गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवणं, आणि या सगळ्या गोष्टी बनवताना 4ही विभागांचे आपण त्याच्यामध्ये त्या विभागाचे आणि त्या प्रात्यक्षिकाचं त्यांचं कॉस्टिंग काढणं, त्याच्यानंतर त्यांना लागणार रॉ मटेरियल, त्याच्यासाठी लागणारी मजुरी, त्याचं लेबलिंग, पॅकेजिंग, बॉक्सिंग आणि सेलिंग, विक्री, या सगळ्या प्रकारचं त्यांना आपण प्रशिक्षण देत असतो। आणि अशा माध्यमातून या गोष्टीसाठी मुलांची ही संख्या ही एक कौतुकास्पद असते की ज्या दिवशी आपण शाळेचा वार असतो त्या दिवशी मुलांची ही पटसंख्या पूर्ण असते त्या ठिकाणी भरलेली। मुलांचं गैरहजेरीचं प्रमाण पूर्णपणे थांबलेलं असतं त्या ठिकाणी। आणि अशा बऱ्याच शाळांमध्ये आपण हा आता उपक्रम राबवतोय। सिंधुदुर्गामध्ये आपण कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 24 शाळांपर्यंत हा उपक्रम राबवलाय, आणि वैभववाडीसाठी आपण ही व्हील्स ऑफ स्किल या बसच्या माध्यमातून 6 शाळांपर्यंत आपण हा उपक्रम पोहोचलेलो आहोत। या गाडीत तब्बल 2200 प्रकारची टूल्स आहेत। कार्यशाळा आणि अभियांत्रिकी, ऊर्जा आणि पर्यावरण, बागकाम शेती तंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान अशी एकंदरीत 4 प्रकारची कौशल्य साधनं या वाहनात उपलब्ध करून देण्यात आली आहेत। पण हे प्रशिक्षण घेताना मुलांच्या नेमक्या भावना काय असतात, याविषयी जाणून घेऊया या प्रकल्पाच्या निदेशक प्रतीक्षा पोईपकर यांच्याकडून। नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा प्रकाश पोईपकर। मी गेली 2 वर्ष झाले कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशन या संस्थेमध्ये निदेशक या पदावर कार्यरत आहे। आणि मी आता सध्या गेली 12 शाळांमध्ये, सिंधुदुर्गमध्ये ज्या 12 शाळा आहेत ज्यामध्ये मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स हा 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला जातोय। आणि या कोर्समध्ये मी बागकाम आणि शेती तंत्रज्ञान हा विभाग शिकवते। असे एकूण 4 विभाग आहेत जे विद्यार्थी वर्षभर वेगवेगळ्या बॅच रोटेशन करून शिकवतात।
आता याच्यामध्ये बघायला गेलं तर इथे विद्यार्थ्यांना पूर्ण बेसिक नॉलेज दिलं जातं सर्वात पहिला 8वीच्या वर्गासाठी, आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडं ऍडव्हान्स, म्हणजे जेणेकरून विद्यार्थी व्यवसाय दृष्टिकोनाकडे वळतील असं नॉलेज दिलं जातं. आता सगळ्यात म्हणजे सुरुवात झाली ती म्हणजे आपल्या मठ हायस्कूल पासून या कोर्सची. तर असे अनेक शाळा आहेत ज्यामध्ये विद्यार्थी या कोर्सकडे आकर्षित झालेले आहेत या 2 वर्षामध्ये. आता तसं बघायला गेलं तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष चालू झालं की त्यांना इतिहास, भूगोल, गणित या विषयांचा कंटाळा असतो. थोडक्यात इंग्लिश म्हटलं की ग्रामर येतं, मॅथ्स म्हटलं की वेगवेगळी गणितं येतात आणि ही त्यांना सोडवायला कठीण वाटत असतं. परंतु हे असे 4 विषय आहेत जे विद्यार्थ्यांची कल चाचणी घेत आहेत. विद्यार्थी या कोर्सकडे कळत नकळत आपला जो काही कल आहे, म्हणजे जे विद्यार्थी 10वी 12वी नंतर काय करणार हे स्वतःहून ठरवतात. तर याचा प्रवास असा होतो की विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिलं म्हणजे सांगावं लागतं की या कोर्स बद्दल माहिती, त्याच्यानंतर पालक असतील, शिक्षक असतील शाळेतले, त्यांना या पूर्ण कोर्स बद्दल माहिती देऊन आम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो की हा विद्यार्थी शिकून इथून पुढे गेल्यावर त्याचं काय भविष्य आहे. तसंच विद्यार्थी आता बघायला गेला तर गेली 2 वर्ष व्यवस्थित चांगला रिस्पॉन्स करतायत. इथे शिकलेली प्रात्यक्षिक म्हणजे शाळेत शिकलेली प्रात्यक्षिका स्वतः घरी जाऊन करतायत. त्याचे फोटो असतील, अभिप्राय असतील, हे आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर लेटरच्या माध्यमातून म्हणा किंवा अभिप्रायाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी आम्ही त्यांचं मनोगत घेतो. तर त्या मनोगतच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवत आहे. तसंच आम्ही वेगवेगळं सिंधू कौशल्य नावाचं एक आम्ही न्यूज लेटर तयार केलेलं आहे कॉस्ट टू कनेक्ट या फाउंडेशनचं. तर त्याच्या माध्यमातून देखील आम्ही वेगवेगळे जे उपक्रम राबवतोय शाळांमध्ये तर ते इथे पोहोचले जात आहेत. आणि विद्यार्थ्यांचा आता बघायला गेला तर एक विद्यार्थी आहे दाबोली इंग्लिश स्कूलचा, तर तो विद्यार्थी सध्या हुन्नर गुरुकुलमध्ये कारपेंट्री शिक्षण घेतोय. त्याचं नाव आहे केतन मेस्त्री. त्या विद्यार्थ्याने सुद्धा 8वी 9वीला 2 वर्षाला मल्टीस्किल फाउंडेशन अभ्यासक्रमामध्ये कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान या विषयामध्ये त्याला खूप आवड होती आणि हा विषय तो त्याने आतमध्ये त्याची रुची निर्माण झाली या विषयामध्ये. आणि त्याचं एक आता जो सक्सेस झालेलं उदाहरण असेल तर तो विद्यार्थी सध्या कारपेंटरी हुन्नर गुरुकुल पुणे येथे शिकतोय. अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांचे छान छान आम्हाला सपोर्ट मिळतोय आणि हा कोर्स म्हणजे काय म्हणायला गेला तर थोडक्यात भरमसाठ म्हणजे थोडक्यात खूप चांगल्या गतीने स्पीड होतोय आणि विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील याची आवड लागलेली आहे असं दिसून येतं यात. धन्यवाद. आजकाल मुलांना फक्त पुस्तकी शिक्षण देऊन उपयोग नाही आणि करिअरच्या या रेसमध्ये सर्वांनीच डॉक्टर, इंजिनियर झालं पाहिजे असंही नाही. समाजाला इतर अनेक गोष्टींची गरज असते. ती कामं देखील कोणीतरी करणं समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे. म्हणूनच अगदी शालेय जीवनात कौशल्य विकासाचे धडे देणारा हा उपक्रम कौतुकास्पदच म्हटला पाहिजे.